आता श्रावण महिना सुरू होतोय. हा महिना म्हणजे व्रतवैकल्य, उपास तापास यांचा. या महिन्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार. या दिवशी उपास असतोच. भगिनी शिवामूठ देखील वाहतात. त्याचबरोबर श्रावणी सोमवारची कहाणी वाचतात. या कहाण्या वैशिष्ट्यपूर्ण आहेतच. त्यांची रचना, धार्मिक महत्त्व हे तर आहेच, पण त्यात महत्त्वाचं सूत्र सांगितलं आहे. ते म्हणजे निसर्गाचं, समाजाचं भान राखा. आणि ते राखताना मांगल्य, पावित्र्य हे महत्त्वाचं आहे. मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे त्यातून सहज दृष्टीस येतात. पण या कहाण्या आता कालबाह्य झाल्या आहेत. त्यांची काही आवश्यकता नाही म्हणून त्यांची टर उडवली जाते. त्यांचं विडंबन केलं जातं. म्हणून सहज विचार आला की एखादी कहाणी घेऊन तिचा आजच्या काळाला संदर्भ लावता येतो का ते बघावं, म्हणून हा प्रपंच. सोमवारची कहाणी, खुलभर दुधाची कहाणी, जी सगळ्यांनाच माहीत आहे. आपण ती कहाणी थोडक्यात बघूया. आटपाट नगरातल्या शिवभक्त राजा. त्याच्या मनात आलं की महादेवाचा गाभारा दुधाने भरावा. मग त्याचा प्रधान त्याला प्रजेला आज्ञा देण्याचं सुचवतो. प्रजेला आज्ञा देण्याचा अवकाश राजाची आज्ञा असती, डावलायची कशी? म्हणून लोक गाभाऱ्यात दूध आणून टाकायला लागले. आपलं महत्त्व वाढावं, राजाच्या नजरेत ठसावं म्हणून काय काय नाही केलं लोकांनी. काहींनी घरी दारी दूध न ठेवता, वासरांना मुलांना न देता गाभाऱ्यात दूध आणून टाकलं. काहींनी कोणाला काय समजतंय मी किती दूध टाकलं ते, मी दूध जास्त ओतलं हे सांगण्यासाठी दुधात दुप्पट पाणी ओतून गाभाऱ्यात दूध टाकलं. स्वतःलाच फसवलं. काहींनी तर कमालच केली. रिकाम्या घागरी ओतल्याचं नाटक केलं फक्त, पण गाभारा काही भरेना. दुपारी एक म्हातारी गाई वासरांचं, मुलाबाळांचं, लेकीसुनांचं मनापासून करून, सगळ्यांना तृप्त करून खुलभर म्हणजे अगदी थोडंसं दूध घेऊन आली आणि महादेवाची मनोभावे सेवा करून प्रसन्न चित्ताने ते दूध गाभाऱ्यात तिने ओतलं. आणि काय आश्चर्य! जो गाभारा आत्तापर्यंत भरला नव्हता तो अचानक भरला. शिपाई चकित झाले. प्रधानाला, राजाला वर्दी दिली गेली. म्हातारीला राजासमोर आणलं गेलं. म्हातारीने निर्भीडपणे सांगितलं की कोणाच्या तोंडचं काढलं, वासरांचे, मुलाबाळांचे आत्म्यात तळतळले की ते परमेश्वराला अजिबात आवडत नाही. त्याला मनोभावे दिलेलं थोडंसंच पुरतं. फक्त ते मनापासून प्रामाणिकपणे द्या. केवढा मोठा सामाजिक संदेश म्हातारीच्या निमित्ताने या कहाणीतून सांगितला आहे. कहाणीतल्या माणसांसारखी माणसे आजच्या समाजात नाहीत का? मग कहाणी कालबाह्य कशी? यातून धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक व पर्यायाने राष्ट्रीय दृष्टिकोन मिळतो असं माझं मत आहे. आपण आजच्या काळातली एखादी घटना घेऊन बघू. माणसांच्या स्वभावाची वेगवेगळी रूपं आपल्यालाही पाहायला मिळतात. नुकताच नद्यांना आलेला पूर, त्यातून अनेकांचं झालेलं नुकसान. त्यामुळे जिल्हाधिकारी आदेश काढतात की सगळ्यांनी पूरग्रस्तांना मदत करायची. आता आदेश म्हटलं की पालन हे आपोआप आलंच. मग काय, सगळेच दान करायला पुढे सरसावतात. स्वतःचं नाव झालं पाहिजे म्हणून कोणी देणग्या जाहीर करतात. प्रत्यक्षात त्यातल्या किती पूर्ण करतात हे तेच जाणे. काही जण घरातली अडगळ काढता येईल या विचाराने सुखावतात. पूरग्रस्तांची अडचण लक्षातच घेत नाहीत. मग तुटकी फुटकी भांडी, फाटके कपडे यांचा ढीग तयार होतो. रामदास स्वामी म्हणतात, तसं देईन एक ताम्र नाणे, पुण्य पावीन कोटी गुणे. खरंच असं शक्य आहे का? त्यांना तसं वाटतं. दान दिल्याचं अनेकांना सांगत राहतात. स्वतःची शेखी मिरवतात. काही जण नुसतंच गेल्याचं नाटक करून रिकाम्या खिशाने जाऊन रिकाम्या खिशाने परत येतात. पण काही जण मात्र म्हातारीसारखे असतात. एखादा पैशाने गरीब असलेला आपल्या संसारासाठी वाचवलेले 1000 रुपये निस्वार्थीपणे देऊन टाकतो. एखादा सर्व सामानाचे रक्षण रात्रीच्या वेळी जागून सावधपणे करतो. हे त्यांचं योगदान खुलभर दुधासारखंच नाही का? प्रामाणिकपणे इतरांचा विचार करून निस्वार्थीपणे केलेलं कार्य किती मोलाचं आहे. सामाजिक भान म्हणतात ते यालाच. असे वैचारिक धन असलेले लोक तयार झाले तर राष्ट्रहित आपोआपच साधलं जाईल. आपली भारतीय संस्कृती चराचरात ईश्वर बघायला शिकवते. आजच्या संतांचीही तीच शिकवण आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. आणि तुकाराम महाराज तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणतात. म्हणूनच आम्ही नागपंचमीला नागोबाची पूजा करतो आणि वटपौर्णिमेला वड पुजतो. आपली भारतीय सनातन संस्कृती अनेक गोष्टींमधून
प्रबोधन करीत असते. फक्त आपण मात्र अशाच दृष्टीने त्या प्रत्येक कहाणीतला, कृतीतला अर्थ शोधायला हवा. धर्माची व्याख्या काय? धारयती इथे धर्म हा. एकमेकांना घट्ट धरून ठेवणारा तो धर्म. आम्ही मात्र धर्माचा भलताच अर्थ घेऊन आपसात भांडत बसतो. संतांनी सांगितलेल्या मानवता धर्माचे पालन शुद्ध आचार, विचार आणि उच्चाराने करणे महत्त्वाचे आहे. ही वैचारिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून हा अल्पसा प्रयत्न. माझा फक्त खारीचा वाटा. थोर व्यक्तींनी महान प्रयत्न केलेलेच आहेत, करत आहेत. त्याला थोडा हातभार. धन्यवाद.